भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळा अशा सूचना महापालिकेने नागरिकांना दिल्या। 4 ते 7 डिसेंबर दरम्यान नागरिकांना हे आवाहन करण्यात आले। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे। दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी करण्यात आली। जैन मुली निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे। कुलाबा जैन मंदिरातून पदयात्रेला सुरुवात होईल। निफाडमध्ये 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकमध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा पारा घसरतोय। पुढचे काही दिवस अजून पारा घसरण्याची शक्यता आहे। नाशिकच्या गोदावरी नदी काठावर असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात आज दत्त जयंतीनिमित्तानं भाविकांची गर्दी आहे। सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आहे। नाशिक योग विद्या केंद्रातर्फे तपोवनात झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन करण्यात आलं। सकाळच्या सुमारास तपोवनात झाडांच्या मधोमध योगासनाला सुरुवात झाली। अनेक नागरिकांनी यात सहभाग घेतला। पोलीस शिपाई भरतीचा अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली। आता पोलीस भरतीच्या उमेदवारांना 7 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येईल। महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती आहे। नाशिकच्या तपोवन येथील झाडं तोडू नये यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन देण्यात आले। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी निवेदन देत झाडं तोडू नये अशी मागणी केली आहे। नाशिकच्या तपोवनातील झाडांचा मुद्दा आता केंद्र सरकारच्या दरबारी पोहोचला आहे। पश्चिम रेल्वेकडून 60 दिवसांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आलाय। मुंबई सेंट्रल स्थानकावर महत्त्वाचं काम हाती घेण्यात आले। फलाट क्रमांक 4 वरच्या रेल्वे रुळांचं मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्यानं तब्बल 60 दिवसांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आलाय। एसआरए पात्र झोपडपट्टी धारकांचं संक्रमण भाडे थकवल्याच्या तक्रारींची दखल घेऊन 15 दिवसात त्याविषयी निर्णय घेतला नाही तर त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जाईल असा इशारा मुंबई उच्च न्यायालयानं एसआरए प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिलाय। नाशिक विमानतळावर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक गाठला। एकाच दिवशी 1768 प्रवाशांनी उड्डाण केलं असून नाशिककरांचा उड्डाण सेवेला उदंड प्रतिसाद आहे। वाढतं पर्यटन आणि दिल्लीला अतिरिक्त सेवा दिल्याने प्रतिसाद वाढलाय। इंडिगोची विमानसेवा बुधवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। प्रामुख्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे इंडिगोच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येऊन दिवसभरात 100 पेक्षा जास्त विमानं विस्कळीत करण्याची वेळ इंडिगोवर आली आहे। फुटबॉल विकासासाठीच्या प्रोजेक्ट महादेवा योजनेचा भाग म्हणून टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, जॉन अब्राहम आणि अन्य हिंदी सिने अभिनेते मैदानात उतरणारे युवा फुटबॉलपटूंना प्रेरणा पाठिंबा देण्याच्या हेतूने हे अभिनेते 5 डिसेंबरला प्रदर्शन सेलिब्रिटी फुटबॉल सामन्यात सहभाग घेतील। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे। धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्र एकत्र येणार असून प्रस्तावित पुणे नाशिक मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गेत जाणार आहे। महापालिका निवडणुकीची लगबग सुरू आहे। निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांशी चर्चा होणार आहे। टपाल विभागातर्फे स्मार्ट मोबॅलिटी उपक्रमांतर्गत पोस्टमन आणि पोस्ट वुमन यांना 211 इलेक्ट्रिक दुचाकींचं वितरण करण्यात येणार आहे। मुंबईत नव्यानं सुरू झालेल्या वितरण केंद्रांमध्ये टपाल वाटपासाठी या दुचाकी दिल्या जाणार आहेत। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 13,000 हरकती प्राप्त झाल्यात। इच्छुक उमेदवारांनी प्रारूप मतदार याद्या तपासण्यासाठी घेतल्यानंतर त्यात प्रचंड त्रुटी आढळल्या। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी 6 जिल्हा निबंधकांच्या कार्यालयात आज सुनावणी होईल। दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष आहे। 10 वकिलांची टीम अमेडिया कंपनीची बाजू मांडणार आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात पूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेण्यात आले। पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे नियोजन बदलले। जगप्रसिद्ध जायंट मीटर वेटर रेडिओ टेलिस्कोपमुळे हा निर्णय घेण्यात आला। या टेलिस्कोप 31 देशातील शास्त्रज्ञ वापरतात। विज्ञान आणि अणुऊर्जा विभागाने इशारा दिला होता ही रेल्वे लाईन जवळून गेल्याने रेडिओ लहरींमध्ये व्यत्यय येईल आणि प्रकल्प रुळावरून घसरेल।